मंडळी, पूजेच्या वेळी दिवा विझणे हे सामान्यतः अशुभ मानले जाते। पूजेच्या वेळी दिवा विझला तर देवी देवतांच्या नाराजीचे लक्षण मानले जाते। पूजा पूर्ण झाली नाही आणि त्याचे पूर्ण फळ मिळणार नाही असाही समज आहे। पूजेच्या वेळी दिवा विझला तर मनोकामना पूर्ण होण्यात अडथळा येतो अशी एक धारणा आहे। दुसऱ्या मान्यतेनुसार दिवा विझवणे ही व्यक्ती खऱ्या मनाने देवाची पूजा करत नसल्याचे लक्षण आहे। तथापि दिवा विझण्याची अनेक कारणे असू शकतात। कधी कधी वाऱ्यामुळे किंवा दिव्याच्या वातीच्या काही समस्येमुळे दिवा विझू शकतो। असे झाले तर हात जोडून देवाकडे क्षमा मागून पुन्हा दिवा लावा। अशी घटना घडू नये म्हणून दिवा लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणे योग्य ठरेल। त्यासाठी दिव्यात तेल किंवा तूप पुरेशा प्रमाणात ठेवावे। चांगला दिवा वापरावा। आरती किंवा पूजा करताना काही वेळा पंखा बंद ठेवा किंवा वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी दिव्यावर काच ठेवावा, जेणेकरून दिवा तेवत राहील। मंडळी, कोणत्याही संकल्पाच्या पूर्ततेसाठी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर त्याची पूर्ण काळजी घ्यावी, कारण अखंड ज्योती विझल्याने मनोकामना पूर्ण होण्याबाबत शंका येऊ शकतात। असे मानले जाते की अशी घटना कुटुंबावर संकट आणू शकते। त्यामुळे अखंड ज्योती पेटवताना त्याभोवती काचेचे आच्छादन ठेवावे व त्यात भरपूर तेल व तूप ठेवावे। तसेच अखंड ज्योतीच्या शेजारी छोटा दिवा लावावा, जेणेकरून त्यातून पुन्हा अखंड ज्योत प्रज्वलित होईल। मंडळी, दिवा लावणे हे जीवनात प्रकाश येण्याचे सूचक मानले जाते। या कारणास्तव धार्मिक ग्रंथांमध्ये दिव्याची ज्योत ज्ञानाच्या ज्योतीच्या बरोबरीची मानली गेली आहे। शास्त्रानुसार दिवा लावल्याने कोणत्याही ठिकाणाचा अंधार तर दूर होतोच, पण तो जीवनात पसरलेल्या अंधाराचा नाश करणाराही मानला जातो। दिवा लावताना जितके फायदे आणि सकारात्मक परिणाम मानले जातात, तितकेच नकारात्मक परिणाम दिवा विझवतानाही विचारात घेतले जातात। तुमच्यापैकी बरेच जण दिवा विझणे हे अशुभ मानतात आणि ह्या घटनेमुळे घाबरून लागतात, परंतु प्रत्यक्षात दिवा विझवण्याची अनेक कारणे आणि चिन्हे असू शकतात। मंडळी, पूजा करताना अचानक दिवा विझला तर देवाची माफी मागून पुन्हा दिवा लावू शकता। पूजा सुरू करण्यापूर्वी त्यात पुरेसे तूप तेल टाकावे, जेणेकरून दिवा विझण्याची शक्यता नाही। तसेच वातीची लांबी लक्षात ठेवा। तसेच दिवा लावताना त्यावर हवा कुठूनही येऊ नये हे लक्षात ठेवा। मंडळी, हिंदू धर्मात दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण हिंदू धर्मात अग्नीला पवित्र मानले जाते। घरी लावला जाणारा दिवा म्हणजे अग्निदेवतेचे छोटे स्वरूप मानले जाते, जे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करता। त्यामुळे सर्वच घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावला जातो। पण शास्त्रानुसार दिवा लावण्याचेही काही नियम आहेत। दिव्याच्या प्रकाशाने देव प्रसन्न होतो आणि जीवनातील अंधार नाहीसा होतो। शास्त्रानुसार ज्या घरात दिवे लावले जातात त्यांच्या जीवनातील अंधार नाहीसा होतो। मंडळी, तुटलेला दिवा कधीही पूजेमध्ये वापरू नये। तुपाच्या दिव्यात पांढरी कापसाची वात आणि तेलाच्या दिव्यात लाल वात वापरावे। पूजा सुरू असताना दिवा विझू नये याकडे लक्ष द्यावे। पूजेसाठी नेहमी स्वच्छ दिवा वापरावा। दिवा मातीचा असेल तर प्रत्येक वेळी नवीन दिवा वापरावा। नेहमी देवाच्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा तर उजव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा। मंडळी, तसेच संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत। आपल्या घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते। हिंदू धर्मात उपासनेचे काही नियम दिलेले आहेत। मान्यतेनुसार नियमित पूजा केल्यास घरात सुख शांती राहते, तसेच कुटुंबात आशीर्वादही येतात। देवतांची पूजा करताना दिवा लावणे ही आवश्यक मानले जाते। याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते। संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावण्याचे अनेक महत्त्व आहेत। घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जावी। पूजेदरम्यान दिवा लावणे ही आवश्यक असते। घराच्या मुख्य दारासमोर आणि तुळशीला रोज दिवा लावायचा कायदा आहे। यामुळे व्यक्तीला विशेष लाभ होतो। सहसा हिंदू घरांमध्ये संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा देवघरात दिवा लावला जातो। देवी देवतांच्या पूजेसाठी हवन पठण किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमापर्यंत दिवा लावणे शुभ मानले जाते। दिवा लावल्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच, पण घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते। शास्त्रानुसार दिवा लावण्याने जीवनातील संकटे संपतात। यासोबतच वास्तुशास्त्रातही दिवा लावल्याने वास्तुदोष दूर होतो। तसेच संध्याकाळी दाराजवळ दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते। त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर राहते। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते। संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरी जाण्याचा मार्ग दाखवते। मंडळी, वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी 5 ते 8च्या दरम्यान घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावावा।
घराच्या मुख्य दारावर दिवा अशा प्रकारे लावा की बाहेर पडताना दिवा उजव्या बाजूला असावा आणि दिव्याचा प्रकाश उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदाम शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. शुभ आणि कल्याण करणाऱ्या, आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या, शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करून देणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो. पूजेमध्ये कधीही खंडित दिवा लावू नये. पूजापाठमध्ये खंडित वस्तू शुभ मानल्या जात नाहीत. शास्त्र मान्यतेनुसार मंत्र उच्चार करून दिवा लावल्यास घर कुटुंबात सुख समृद्धी राहते, आरोग्य प्राप्त होतातच आणि धनसंपत्तीमध्येही वृद्धी होते. घरामध्ये तुपाचा दिवा लावणे सर्वात शुभ मानले जाते. असे मानले जाते की घरात तुपाचा दिवा लावल्याने देवता प्रसन्न होतात आणि देवी लक्ष्मी घरात वास करते. याशिवाय घरामध्ये तुपाचा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोषही संपतात. दोन्ही प्रकारचे दिवे तुम्ही लावू शकता. पूजेच्या वेळी घरात कोणता दिवा लावणे योग्य आहे याबाबत अनेक वेळा आपण गोंधळून जातो. पण हिंदू धर्मानुसार आपण घरामध्ये दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकतो. फक्त देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा आणि डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा. धार्मिक मान्यतेनुसार इच्छा पूर्ण होण्यासाठी तेलाचा दिवा लावणे शुभ असते. वास्तुशास्त्रात सांगितले आहे की घरामध्ये दिवा लावताना दिशांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. घाई गडबडीत कुठेही दिवा लावल्याने त्याचा विपरीत परिणामही दिसून येतो. दिवा नेहमी पश्चिम दिशेला ठेवावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. प्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. त्यामुळे सगळ्याच धर्मामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने दिवा लावण्याची प्रथा आहे. विशेषतः चातुर्मासात अधिक महिन्यातील पौर्णिमेला आणि देऊळ किंवा पवित्र नदीच्या काठी दीपदान करण्याचेही महत्त्व आहे. दीपदान करणारा विष्णू लोकाला प्राप्त होतो अशी आख्यायिका आहे. कोणतेही शुभकार्य असो, मग ते सांस्कृतिक उत्सव असो किंवा सण असो, सर्व शुभकार्याची सुरुवात दीप प्रज्वलाने केली जाते. धार्मिक शास्त्रानुसार अग्नी हे पृथ्वीवर सूर्याचे बदललेले रूप आहे. अशी आख्यायिका आहे की अग्निदेवांना साक्ष मानून केलेले प्रत्येक कार्य यशस्वी होतात. प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक आहे. प्रकाश आणि ज्ञानाच्या स्वरूपात देव सर्वत्र व्यापतो. ज्ञानप्राप्तीमुळे अज्ञानरूपी मानसिक विकार दूर होतात. जीवनातील सर्व कष्ट दूर होतात. म्हणून प्रकाशाच्या उपासनेला देवाची उपासना मानले गेले आहे. अग्निपुराणानुसार जो मनुष्य देवळात किंवा ब्राह्मणाच्या घरात किमान 1 वर्षपर्यंत दीपदान करतो त्याला सर्व काही मिळते. असे मानले जाते की जोपर्यंत दिवा तेवत असतो तोपर्यंत परमेश्वर स्वतः तिथे असतात. म्हणून तिथे मागितलेली सर्व इच्छा पूर्ण होते. दिवा आपल्याला जीवनातील उंचावर जाण्यासाठी आणि काळोख मिटविण्यासाठी प्रेरित करतो. या व्यतिरिक्त दीप प्रज्वलन केल्याने सर्व पाप नाहीसे होऊन जीवनात सौख्य, भरभराट, आयुष्य, आरोग्य आणि सुख आनंद वाढतच जातं. गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सभोवतालीचं वातावरण शुद्ध आणि जंतमुक्त होतं. रोगराई नाहीसे होतात. पूजा उपासना करताना देखील दिवा लावण्यामागे हाच हेतू असतो की देव आपल्या मनातील अज्ञानरूपी काळोखाला दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्रदान करो.